दिल्लीत संसदेजवळ एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय। आत्मदहन करणाऱ्याकडे 2 पाणीपत्र सापडल्याची माहिती मिळते, तर गंभीररित्या जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहे। दिल्लीतील संसदेजवळ एका व्यक्तीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये सदर व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असून त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीकडे 2 पानाचं एक पत्रही सापडल्याची माहिती आहे। घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, नेमकं काय घडलंय? एक सुमारास अर्धा तास पूर्वी म्हणजे 4:30च्या दरम्यान एका जितेंद्र नावाच्या व्यक्तीने, जो उत्तर प्रदेशच्या बागपत मधून येतो, त्याने स्वतःला आग लावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। त्याला सध्या RML हॉस्पिटलमध्ये जे आहे पाठवलं गेलं आहे। पण एक असं बघितलं तर तिथे आता सध्या रेल्वे पोलीस आणि लोकल पोलीस या सगळ्यांनी मिळून ते आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि नंतर त्याला RML हॉस्पिटलला घेऊन गेलं। जे एक पत्र मिळालं आहे त्याच्यानं कळून येत आहे की एक पर्सनल एनिमिटी होती आणि काही पर्सनल इश्यूज होते, ज्याला घेऊन बागपतच्या या 26 वर्षाच्या तरुणाने स्वतःला रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। निश्चित धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय गंभीररित्या जखमी व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत।